आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। राज्यात 76% इतक्या खरीपाच्या पेरण्या पूर्ण, तर 1,10,00,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण। सोयाबीनची पेरणी 88%, तर कापसाची लागवड ही 81%वर गेली। साताऱ्यातील कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात दरड कोसळली। कास पठाराकडे जाणारी चारचाकी वाहतूक यामुळे बंद, तर सतत पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा दरड कोसळण्याची भीती। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या यशवंताच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी होणार। मंत्री आशिष शेलार यांची माहिती, तर ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। पुरातत्व विभागाकडून यशवंतगडाच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी रुपये खर्च केले गेले। नांदेडमध्ये नियमबाह्य नोकर भरती विरोधात विविध संघटनांचं आंदोलन। सहकारी पतसंस्थेमध्ये 2 वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा शिक्षकांचा आरोप। जिल्हा उपनिबंधकांना लक्ष घालून गैरप्रकार थांबवण्याची मागणी। धाराशिवच्या परंडामधील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत, तर 10 जुलैला निघणार। परंडाचे तहसीलदार निलेश काकडे यांची माहिती, आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं गावागावात सध्या राजकीय हालचालींना वेग। सोलापूरच्या करमाळ्यातल्या कन्हैयालाल देवी, रामदास जोळ, सूर्यकांत पाटलांचा भाजपात प्रवेश। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभाग प्रमुखांकडून 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ। महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू। लैंगिक छळ प्रकरणी महिला आयोगाकडून गंभीर दखल। सांगलीमध्ये लैंगिक अत्याचारानंतर 10वीच्या मुलीची गळफास घेत आत्महत्या। कारवाईसाठी संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। चौघांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक। आटपाडी तालुक्यातल्या करगणी गावातला धक्कादायक प्रकार। सांगलीच्या पाडळी गावातनं बेपत्ता झालेल्या चिमुकल्या आता 3 दिवसांनंतर मिळाला, तर म्हसोबा देवाच्या मंदिरामध्ये चिमुकला खेळताना आढळला।